चालताना, जिने चढताना गुडघा खूप दुखतो का? कधी कधी रात्री झोपेत सुद्धा गुडघा इतका आखडून जातो की सरळ करताना नाकीनऊ येतं. असे असेल तर आयुर्वेदामध्ये सांगितलेला हा उपचार जो तुम्ही घरच्या घरी सहजपणे करू शकता, तुम्हाला पेन कमी करण्यासाठी नक्कीच मदत करू शकेल. या उपचाराला म्हणतात जानुबस्ती. आयुर्वेदातील हा एक प्रभावी बाह्य उपचार आहे जो गुडघ्याला दीर्घकाळपर्यंत ऊब, हलका शेक, ताकद आणि त्याच्याबरोबर ऑइलिंग देतो. जानुबस्तीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, उडदाच्या पिठाची एक जाड पाळी बनवायची आहे. ती गुडघ्याच्या भोवती अशा पद्धतीने लावायची आहे की त्याच्यातून एक ड्रॉप सुद्धा ऑइल लीक नाही होणार. त्यामध्ये हलके कोमट केलेले सहचर तेल, महानारायण तेल किंवा साधे तिळाचे तेल सुद्धा ती पाळी भरेपर्यंत हळूहळू ओतायचे आहे. हे साधारण 20 ते 30 मिनिट तसेच राहू द्यायचे आहे. यामुळे काय होतं, गुडघ्याचा जो कडकपणा आहे तो कमी होतो, स्नायूंचा स्टिफनेस कमी होतो, मसल्सना ताकद मिळते आणि गुडघ्यातला कोरडेपणा कमी होऊन वातामुळे जे पेन होतं ना ते सुद्धा कमी व्हायला मदत मिळते. विशेषतः ऑस्टिओआर्थरायटिस किंवा वाढत्या वयामुळे हाडांची झीज होऊन वातामुळे जे पेन होतं, अशा रुग्णांमध्ये या जानुबस्तीमुळे खूप चांगला आराम बघायला मिळतो. फक्त अचानक गुडघ्याला खूप सूज आली असेल, लाल झालं असेल किंवा ताप येत असेल तर हा उपाय करायचा नाही. ही जानुबस्ती तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा 2 ते 3 महिन्यापर्यंत आरामात घेऊ शकता. या जानुबस्तीमुळे तुमच्या गुडघ्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. थँक्यू.